नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत. TET 2026साठी नवीन अपडेट आहे. TETसाठी येणाऱ्या प्रश्नांचा पॅटर्न बदललेला आहे असं आपण कालच एका बातमीत ऐकलं आहे, वाचलं आहे. तर आपण TETच्या बदललेल्या पॅटर्ननुसार व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी सुरुवातीला मी व्हिडिओमध्ये संपूर्ण संकल्पना क्लिअर केलेली आहे आणि त्यानंतर या एकाच घटकावर आधारित TETच्या बदललेल्या पॅटर्ननुसार प्रश्नोत्तरांचा स्पष्टीकरणासह सरावसुद्धा देण्यात आलेला आहे. तर सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या, संकल्पना क्लिअर करा आणि त्याच व्हिडिओच्या पुढे 10 ते 15 प्रश्नोत्तर दिलेले आहेत. त्या प्रश्नोत्तराचं स्पष्टीकरण ऐका आणि सराव करा. असं जर तुम्ही दररोज या मी पाठवलेल्या लिंकचा जर तुम्ही यूज केलात, वापर केलात तर 100% TETचे पॅटर्न जरी बदललात तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी ठरणार आहात. परंतु तुम्ही दिलेल्या पॅटर्ननुसार अभ्यास करायला हवा अशी माझी अपेक्षा आहे. ओके, तर चला सुरुवातीला हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि संकल्पना क्लिअर करून घ्या. त्यानंतर याच व्हिडिओच्या शेवटी याच घटकावर आधारित 10 ते 15 प्रश्न दिलेले आहेत, ती लक्षपूर्वक ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत समजून घ्या तरच तुम्हाला समजणार आहे. ओके, चला आजचा घटक आहे बुद्धिमत्ता. मग यामध्ये बुद्धिमत्तेच्या व्याख्या दिलेल्या आहेत, बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत आणि यानंतर आपण प्रत्येक व्हिडिओ याच पॅटर्ननुसार देणार आहे. तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला आपण संकल्पना समजून घेऊयात. बुद्धिमत्ता. समजा एक असा माणूस आहे जो 2 मिनिटात रुबिक्स क्यूब सोडवतो. गणिताची अत्यंत कठीण समीकरणे तो अगदी तोंडी सोडवू शकतो. पण जेव्हा त्याची गाडी एखाद्या अनोळखी रस्त्यावर पंक्चर होते आणि तिथे मोबाईलला रेंज नसते तेव्हा तो पूर्णपणे गांगरून जातो. हो, गोंधळून जातो बिचारा. त्याला पुढे काय करावं, कोणाची मदत कशी मागावी हे अजिबात सुचत नाही. आता मला सांगा, हा माणूस खरोखर बुद्धिमान आहे का? हा खूपच चांगला प्रश्न आहे. कारण जेव्हा जेव्हा बुद्धिमत्तेचा विषय निघतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर लगेच शाळेतलं प्रगती पुस्तक येतं. एखाद्याला A+ ग्रेड मिळाली की आपण त्याला बुद्धिमान मानतो. अगदी बरोबर. हा खूप मोठा गैरसमज आहे. हो ना. पण आजच्या आपल्या सखोल चर्चेत आपण जो खजिना उलगडणार आहोत तो हा सर्वसामान्य गैरसमज मुळासकट उपटून काढतो. आज आपण बुद्धिमत्ता आणि तिचे सिद्धांत या विषयावर बोलणार आहोत. नक्कीच. पुस्तकी ज्ञानाच्या चौकटीबाहेरील बुद्धिमत्तेचा खरा मानसशास्त्रीय अर्थ काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि हा जो रुबिक्स क्यूबचा प्रसंग तुम्ही सांगितलात ना, तो खरंच खूप बोलका आहे. कारण कसं आहे, आपण ज्याला केवळ परीक्षेतील गुण किंवा पाठांतर समजतो ते प्रत्यक्षात मानवी क्षमतेच्या एका अतिशय विशाल हिमनगाचे केवळ एक टोक आहे. म्हणजे जे डोळ्यांना दिसतंय तेवढंच नाहीये. अजिबात नाही. आपल्या आजच्या स्रोतांनुसार बुद्धिमत्ता म्हणजे केवळ माहिती साठवण्याची क्षमता नाही, ती अमूर्त विचार करण्याची, अत्यंत गुंतागुंतीच्या कल्पना समजून घेण्याची क्षमता आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सभोवतालच्या सतत बदलणाऱ्या जगाशी यशस्वीपणे जुळवून घेण्याची ती एक व्यापक मानसिक प्रक्रिया आहे. बरं. थोडक्यात सांगायचं तर हे एका होकायंत्रासारखे आहे. होकायंत्र फक्त उत्तर दिशा कोणतीही सांगत नाही, तर आपण घनदाट जंगलात हरवलेले असताना तिथून जिवंत बाहेर कसे पडायचे याचा मार्ग शोधायला मदत करते. अरे वा, हे होकायंत्राचं उदाहरण खूपच भारी आहे. चला तर मग हे समजून घेऊया. जर बुद्धिमत्ता म्हणजे केवळ मार्कशीटवरील गुण नाहीत आणि पाठांतर नाही, तर मग ती नक्की कोणत्या गोष्टींवर उभी आहे? तिचा मूळ पाया काय आहे? या प्रश्नाच्या मुळाशी जायचे असेल तर आपल्याला बुद्धिमत्तेच्या 3 मुख्य आधारस्तंभांकडे पाहावं लागेल. या 3 खांबांवरच मानवी बुद्धिमत्तेची संपूर्ण इमारत उभी आहे. ओके, कोणते आहेत ते 3 खांब? पहिला खांब आहे पूर्वानुभव. आता पूर्वानुभव म्हणजे केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणे नव्हे, तर आपल्या मागील अनुभवांचा योग्य तो अर्थ काढून तो आजच्या समस्येसाठी वापरणे. म्हणजे अनुभवातून शिकणे. हो. उदाहरणार्थ, लहानपणी आगीला हात लावल्यावर चटका बसला होता, हा झाला अनुभव. पण त्याचा वापर करून कोणत्याही अत्यंत गरम दिसणाऱ्या वस्तूला हात लावू नये हा निष्कर्ष काढणे म्हणजे बुद्धिमत्ता. अगदी सोपं आणि अचूक. दुसरा महत्वाचा खांब आहे तर्क व अनुमान. उपलब्ध माहितीवरून तर्कशुद्ध विचार करणे आणि 2 पूर्णपणे वेगवेगळ्या घटनांमधील अदृश्य संबंध जोडणे.
आणि तिसरा, जो कदाचित जगण्यासाठी सर्वात महत्वाचा खांब आहे, तो म्हणजे परिस्थितीशी समायोजन. परिस्थितीशी समायोजन म्हणजे नेमकं काय? कसं आहे, जग सतत बदलत असते. आजचे तंत्रज्ञान उद्या जुने होते. हो, ते तर आहेच. आजचे मित्र उद्या नसतात. अशा वेळी नव्या परिस्थितीशी, नव्या लोकांशी आणि अचानक उद्भवलेल्या नव्या आव्हानांशी आपला मेंदू कसा जुळवून घेतो, ही क्षमता म्हणजे समायोजन. अच्छा. मगाशी जो गाडी पंक्चर झाल्याचा प्रसंग आपण पाहिला, तिथे त्या माणसाचा हा तिसरा खांब कमकुवत होता. आत्ता मला लिंक लागली. बरं, असा विचार करूया, आपला मेंदू हा केवळ माहिती साठवणारी एखादी हार्ड ड्राईव्ह नाहीये. अगदी बरोबर. तर ती माहिती प्रोसेस करणारा, जुन्या अनुभवांमधून शिकणारा आणि वेळेनुसार सतत स्वतःला अपडेट करणारा एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. क्या बात आहे. हार्ड ड्राईव्ह फक्त डेटा जपून ठेवते, पण ऑपरेटिंग सिस्टम तो डेटा वापरून, तर्क लावून योग्य तो निर्णय घेते. अतिशय समर्पक आणि अचूक. आणि याच ऑपरेटिंग सिस्टमचे काम नक्की कसे चालते, ती डेटा प्रोसेस कसा करते, हे शोधण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी गेल्या 100-125 वर्षात खूप सखोल अभ्यास केला आहे. आणि तो अभ्यास कसा पुढे गेला? हा प्रवास खूप रंजक आहे. जर आपण आपल्या स्रोतांमधील माहितीचे ऐतिहासिक दृष्टिकोनातून विश्लेषण केले, तर हे सर्व विचारवंत आणि त्यांचे सिद्धांत प्रामुख्याने 3 मोठ्या प्रवाहांमध्ये विकसित झालेले दिसतात. ओके. त्यांनी टप्प्याटप्प्याने बुद्धिमत्तेची व्याख्या कशी बदलत नेली, हे पाहणं उद्बोधक ठरतं. हो, आणि स्रोतांनुसार यातील पहिला प्रवाह किंवा गट आहे समस्या सोडवणारे. म्हणजे सुरुवातीच्या काळात बुद्धिमत्तेकडे फक्त अडचणींवर मात करण्याचे एक साधन म्हणून पाहिले गेले, बरोबर? नक्कीच. 20व्या शतकाच्या सुरुवातीला अल्फ्रेड बिनेट यांचे नाव यात सर्वात आधी येते. त्यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे मानवी विचारांना एक सुस्पष्ट दिशा देण्याची क्षमता. म्हणजे सोल्युशन ओरिएंटेड. अगदी. येणाऱ्या अडचणींवर विजय मिळवण्याची आणि त्यासाठी नवीन उपाय शोधण्याची क्षमता. पण या गटात सर्वात लक्षवेधी काम केले ते थॉर्नडाईक यांनी. त्यांचा सिद्धांत खूपच अनोखा आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात की बुद्धिमत्ता म्हणजे केवळ अनुभवातून शिकणे नव्हे, तर बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो. एक मिनिट थांबा. बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग हे एखाद्या बॉक्स किंवा खोक्यासारखं वाटतंय. मेंदूच्या क्षमतेला असं लांबी रुंदीत कसं काय मोजता येईल? हाच तर त्यांच्या सिद्धांताचा गाभा आहे. बघ, इथे उंची म्हणजे तुम्ही किती कठीण पातळीची समस्या सोडवू शकता. समजा गणिताचा एखादा अत्यंत क्लिष्ट प्रश्न सोडवणे, ही झाली तुमच्या बुद्धीची उंची. ओके, समजलं. आणि रुंदी? रुंदी म्हणजे एकाच वेळी किती विविध प्रकारच्या परिस्थिती हाताळू शकता किंवा किती वेगवेगळ्या क्षेत्रांत विचार करू शकता. म्हणजे मल्टीटास्किंग सारखं? थोडंसं तसंच. एखादी व्यक्ती उत्तम इंजिनियर असू शकते, पण तीच व्यक्ती चांगल्या प्रकारे चित्र काढू शकते आणि उत्तम स्वयंपाकही करू शकते. ही झाली रुंदी. आणि वेग? वेग म्हणजे हे सर्व तुम्ही किती तत्परतेने किंवा जलद गतीने करता. समजा समोर अचानक एखादे संकट आले, तर जो माणूस सेकंदाच्या आत योग्य निर्णय घेतो, त्याचा वेग जास्त असतो. वाह, हे खूपच लॉजिकल आहे. या तिन्ही मितींचा मेळ म्हणजे खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता, असे थॉर्नडाईक यांचे मत होते. याच गटातील लेविस टर्मन यांनी याला थोडी वेगळी दिशा दिली. त्यांनी सार्वत्रिक आणि अमूर्त गोष्टींबद्दल विचार करण्याच्या क्षमतेला महत्त्व दिले. म्हणजे जे डोळ्यांना थेट दिसत नाही त्याचा विचार करणे? अगदी बरोबर. हे ऐकायला खूप तार्किक वाटतं. हा गट पूर्णपणे ॲक्शन घेण्यावर फोकस करतोय. समस्या आली की ती किती वेगाने आणि किती अचूक सोडवायची यावर त्यांचा भर आहे. हो, पण तरीही यात काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं. म्हणूनच कदाचित दुसरा प्रवाह पुढे आला, ज्याला आपण अनुकूलन करते म्हणतो. या गटाचा दृष्टिकोन नेमका का बदलला? कारण समस्या सोडवणे हे प्रयोगशाळेत किंवा परीक्षेत ठीक आहे, पण खऱ्या आयुष्यात नेहमीच समोर सोडवण्यासाठी गणित नसते, तर अनेकदा टिकून राहण्यासाठी परिस्थिती असते. क्या बात आहे, हे खूप खरं आहे. अनुकूलन करते या गटाचा मुख्य भर परिस्थितीशी एकरूप होण्यावर आहे. विल्यम जेम्स यांच्या मते नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. आणि यात डेव्हिड वेशलर यांचं पण नाव येतं ना? होय, डेव्हिड वेशलर यांनी याला थोडं अधिक विस्तृत केलं. त्यांनी एक अतिशय सुंदर व्याख्या मांडली. ते म्हणतात की सहेतुक कृती करण्याची, म्हणजे नुसतीच धावपळ न करता उद्देशपूर्ण काम करण्याची. हो, उद्देशपूर्ण काम करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि पर्यावरणाशी जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. सर्वंकष क्षमता
म्हणजे यात फक्त विचारच नाही तर आपल्या भावना, आपले वर्तन या सगळ्याचा समावेश झाला. अगदी बरोबर. आणि या गटात सर्वात मोठा टप्पा गाठला तो जीन पियाजे यांनी. त्यांनी संतुलन या संकल्पनेवर प्रकाश टाकला. संतुलन म्हणजे बॅलन्स. हो. त्यांच्या मते जेव्हा आपण नवीन माहिती अनुभवतो आणि ती आपल्या जुन्या माहितीशी जुळत नाही, तेव्हा आपल्या डोक्यात एक मानसिक गोंधळ किंवा असंतुलन निर्माण होते. हां. या असंतुलनातून मार्ग काढून नवीन माहिती पचवून जेव्हा आपण परिस्थितीनुसार योग्य आणि संतुलित प्रकारे वर्तन करतो, तेव्हा ती बुद्धिमत्ता असते. हे एका उदाहरणानं छान समजून घेता येईल. हां. समजा एका लहान मुलाने आजवर फक्त पाळीव कुत्रे पाहिलेत. ओके. त्याच्या मते 4 पाय आणि शेपटी असलेला प्राणी म्हणजे कुत्रा. हो. पण जेव्हा तो पहिल्यांदा गाय पाहतो तेव्हा तो गोंधळतो. नक्कीच, कारण ती माहिती जुळत नाहीये. हो. मग तो हळूहळू समजून घेतो की आकार, आवाज आणि उपयोग यानुसार गाय वेगळी आहे. म्हणजे तो आपल्या जुन्या माहितीत बदल करून नवीन परिस्थितीशी संतुलन साधतो. अरे वाह! हे अगदी परिपूर्ण उदाहरण आहे. पियाजे यांना नेमके हेच सांगायचे होते. पण मानसशास्त्राचा हा प्रवास इथेच थांबला नाही. आणखी काय राहिलं? समस्या सोडवण्याकडून आपण परिस्थितीशी जुळून घेण्यापर्यंत आलो. पण मेंदूच्या आत नक्की कोणती रचना किंवा कोणते घटक हे सगळं घडवून आणतात, हा प्रश्न शिल्लकच होता. आणि येथूनच तिसऱ्या गटाचा जन्म झाला, रचनाकार. अगदी बरोबर. इथून पुढे बुद्धिमत्तेची गुंतागुंत खऱ्या अर्थाने वाढायला लागली. हो. आणि इथेच मला स्रोतांमधील माहिती वाचताना थोडे चक्रावून गेल्यासारखं झाले. असं का? सुरुवातीला स्पियरमन यांचा द्विखंड सिद्धांत येतो. ते म्हणतात की बुद्धिमत्तेचे फक्त 2 मुख्य भाग आहेत. एक सामान्य बुद्धिमत्ता, जी सगळ्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात असतेच. आणि दुसरा विशिष्ट बुद्धिमत्ता, जसे की एखाद्याला फक्त संगीतात गती असते किंवा एखाद्याला फक्त गणितात. इथपर्यंत समजायला ठीक आहे. हो, सोपं आहे. पण स्पियरमन यांच्या या 2 घटकांवरून गिल्फर्ड नावाचे शास्त्रज्ञ थेट बहुघटक सिद्धांतावर गेले, जिथे त्यांनी विचार प्रक्रियेत चक्क 150हून अधिक विविध घटक असल्याचे सांगितले. 2 वरून थेट 150. हो ना. हा मानसशास्त्राच्या इतिहासातील एक प्रचंड मोठा भूकंप होता असे म्हणायला हरकत नाही. खरंच, स्पियरमॅनचा सिद्धांत खूप सोपा होता, पण तो मानवी मनाचे सर्व पैलू स्पष्ट करू शकत नव्हता. गिल्फोर्ड यांनी मानवी मनाची इतकी बारीक विभागणी केली, जणू काही त्यांनी मेंदूचे ऑपरेशन करून प्रत्येक छोट्या प्रक्रियेचे वेगळे नामकरण केले. बापरे. त्यांनी सिद्ध केले की बुद्धिमत्ता हा एकच गोळा नसून तो अनेक सूक्ष्म प्रक्रियांचा, माहितीच्या आशयाचा आणि त्यातून निघणाऱ्या निष्कर्षांचा एक महाप्रचंड समुच्चय आहे. हे तर एखाद्या साध्या 2 तुकड्यांच्या लहान मुलांच्या पझलकडून थेट 150 तुकड्यांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या लेगो सेटकडे जाण्यासारखं आहे. अगदी तसाच स्पियरमन म्हणत होते की फक्त 2 तुकडे जोडा आणि बुद्धिमत्ता समजून घ्या. पण गिल्फोर्डने पूर्ण लेगोचा बॉक्सेस उलटा करून दाखवला आणि म्हणाले की पहा, यात स्मृतीचा एक तुकडा आहे, तर्काचा दुसरा तुकडा आहे, सर्जनशीलतेचा वेगळ्याच रंगाचा तुकडा आहे. आणि हे सगळे 150 तुकडे एकमेकात अडकून एक विचार तयार होतो. हा लेगोचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी उत्तम आहे. आणि या लेगोच्या उपमेला आणखी एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचं काम हॉवर्ड गार्डनर यांनी केले. त्यांनी काय केलं? त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताने तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेलाच एक मोठा धक्का दिला. गार्डनर यांनी असं काय वेगळं सांगितलं? त्यांनी स्पष्ट केले की बुद्धिमत्तेचा लेगो सेट प्रत्येकाकडे एकाच प्रकारचा नसतो. बुद्धिमत्ता फक्त भाषिक किंवा तार्किक नसते. मग आणखी कशी असते? ती सांगीतिक बुद्धिमत्ता असू शकते, जिथे व्यक्तीला सुरांचे आणि तालांचे अचूक ज्ञान असते. ती शारीरिक आणि गतिशील बुद्धिमत्ता असू शकते, जिथे एखादा खेळाडू किंवा नर्तक आपल्या शरीरावर आणि स्नायूंवर असे अद्भुत नियंत्रण मिळवतो, जे सामान्य माणसाला शक्य नसते. म्हणजे सचिन तेंडुलकरची ती शारीरिक बुद्धिमत्ता होती. अगदी बरोबर. त्यांनी आंतरवैयक्तिक बुद्धिमत्तेचाही उल्लेख केला, जिथे व्यक्ती इतरांच्या भावना, हेतू आणि विचार अचूक ओळखू शकते, जे एका चांगल्या नेत्यासाठी आवश्यक असते. क्या बात है. गार्डनर यांनी बुद्धिमत्तेची व्याख्याच इतकी रुंद केली की जगाला मान्य करावे लागले की शाळेत गणितात नापास होणारा विद्यार्थी शारीरिक बुद्धिमत्तेत जगात अव्वल असू शकतो. वा, हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. पण आता इथे एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर बुद्धिमत्ता इतकी गुंतागुंतीची आहे,
त्यात लेगोच्या तुकड्यांसारखे 150हून अधिक घटक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत, तर साहजिकच मनात येते की ती आपल्यात येते कुठून? हां, तोच जुना वाद आहे. म्हणजे आपण ती जन्मजात आईवडिलांकडून घेऊन येतो की ती समाजात राहून नंतर विकसित होते? हा मानसशास्त्र आणि जीवशास्त्रातील सर्वात जुना आणि गाजलेला वाद आहे. याला निसर्ग विरुद्ध संवर्धन असे म्हणतात. आपल्या स्रोतांमध्ये ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एक छान उपमा दिली आहे. कोणती उपमा? आपण एका बीजाचा आणि वृक्षाचा विचार करूया. या वृक्षाचे मूळ किंवा ते बीज म्हणजे आपली जन्मजात बुद्धिमत्ता. काही विशिष्ट मानसिक क्षमता, आपला मूळ स्वभाव आणि कलांचा कल आपण आपल्या जनुकांमधून जन्मजात घेऊन येतो. तो आपल्या बुद्धिमत्तेचा प्राथमिक पाया असतो. बरोबर. पण फक्त बीज असून चालत नाही ना? मग त्या वृक्षाच्या फांद्या, पाने आणि फळे म्हणजे संवर्धन असावे. अगदी बरोबर. संवर्धन म्हणजे मिळणारे बाह्य घटक आणि पर्यावरण. यात शालेय शिक्षण, आलेले बरे वाईट अनुभव, कुटुंबाकडून होणारे संस्कार आणि सामाजिक वातावरण यांचा समावेश होतो. आता विचार करा, एखाद्याकडे एका महाकाय वटवृक्षाचे अतिशय दर्जेदार बीज आहे. पण ते बीज एका अंधाऱ्या खोलीत, एका छोट्या कुंडीत लावले आणि त्याला पाणीच दिले नाही, तर काय होईल? ते बीज कदाचित मोडेल, पण त्याचे बॉन्साय होईल. ते कधीच महाकाय वटवृक्ष बनू शकणार नाही. अगदी हेच. जन्मजात बुद्धिमत्ता कितीही अफाट असली तरी योग्य शिक्षणाशिवाय आणि पोषक वातावरणाशिवाय तिचा पूर्ण विकास अशक्य आहे. बुद्धिमत्ता ही निसर्ग आणि संवर्धन या दोन्हींच्या सतत चालणाऱ्या आंतरक्रियेतून घडत असते. इथे एक गोष्ट खूपच रंजक ठरते. स्रोतांमध्ये विकासाच्या एका अतिशय वेगवान टप्प्याचा उल्लेख आहे. हो, तो 5 वर्षांचा टप्पा. असा दावा केलाय की मानवी बुद्धीचा विकास पहिल्या 5 वर्षात अत्यंत वेगाने होतो आणि एकूण विकासापैकी सुमारे 80% विकास या सुरुवातीच्या काळातच पूर्ण होतो. हे वाचून मी खरंच उडालोच. होय, तो 80%चा आकडा पहिल्यांदा ऐकताना खरंच अंगावर काटा आणतो. पण यामागे शुद्ध न्यूरोसायन्स आहे. कसं काय? पहिल्या 5 वर्षात बालकाच्या मेंदूतील पेशी एकमेकांना जोडण्याचं काम, ज्याला आपण न्यूरल कनेक्शन्स म्हणतो, ते सर्वात वेगाने होत असते. या काळात मूल आजूबाजूच्या जगातून अक्षरशः एका कोरड्या स्पंजसारखी माहिती शोषून घेत असते. भाषा शिकणे, भावना ओळखणे वगैरे. अगदी. चालणे, वस्तू हाताळणे हे सर्व याच काळात घडते. पण एक शंका आहे. मला तर थोडी भीतीच वाटली. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षानंतर बुद्धीचा विकास थांबतो का? त्यानंतर आपण नवीन काहीच शिकू शकत नाही का? नाही, असं नाहीये. जर माझा 80% विकास मी 5 वर्षांचा असतानाच झालाय, तो उरलेल्या आयुष्यात फक्त 20%च्याच जीवावर मला सर्व जगायचंय का? हा खूप साहजिक पडणारा आणि अनेकांना घाबरवणारा प्रश्न आहे. पण इथे घाबरण्याचं कारण नाही. 80% या आकड्याचा अर्थ नीट समजून घेणं गरजेचे आहे. हा 80% विकास म्हणजे तुमचा बुद्धिमत्तेचा केवळ पाया आहे. ती तुमची अंतिम मर्यादा नाही. अच्छा, म्हणजे फाउंडेशन. हो, जसे एखाद्या गगनचुंबी इमारतीचा पाया एकदा भक्कम रचला गेला की त्यावर नंतर कितीही मजले चढवता येतात आणि ते किती सुंदर सजवायचे हे तुमच्यावर असते. वयाच्या 5व्या वर्षानंतर नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता अजिबात थांबत नाही. सुटलो बाबा. उलट आपण त्या 80% पायाचा वापर करून आयुष्यभर नवीन कौशल्य संपादित करत असतो. म्हणजे लहानपणी मेंदूचं हार्डवेअर तयार होतं आणि नंतर आपण त्यात आयुष्यभर नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत राहतो. होय, आणि इथे आपण स्रोतांमधील एबिंगहॉस यांच्या व्याख्येचा संदर्भ घेऊ शकतो. त्यांच्या मती बुद्धिमत्ता म्हणजे तुटक किंवा अलग भागाला एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता. लहानपणी आपण जगातील वेगवेगळ्या गोष्टींचे सुटे भाग किंवा माहिती गोळा करून ठेवतो आणि वयाच्या 5व्या वर्षानंतर जसे मोठे होतो तसतसे हेच सुटे भाग अधिक कुशलतेने जोडायला शिकतो. आणि स्रोतात मॅकडुगल यांच्याही सिद्धांताचा उल्लेख आहे. त्यांनी म्हटलंय की पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. बरोबर. याचाच अर्थ आपले नैसर्गिक कल आणि बालपणीचे अनुभव वापरून आयुष्यभर स्वतःमध्ये सुधारणा करत असतो. त्यामुळे तो 5 वर्षांतील विकास हा शेवट नसून एका प्रगल्भ प्रवासाची सुरुवात आहे. हा मुद्दा खूपच दिलासा देणारा आहे. पण आता आपण थोडं वास्तवात येऊया. या सगळ्या सिद्धांतांचा आणि त्या 80% पायाचा आपल्याला दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो? ही एक गुंतागुंतीची प्रणाली आहे. स्रोतांमध्ये याचा संदर्भ एका यंत्रातील गिअर्सप्रमाणे दिला आहे. गिअर्स. हो, यात विचार, तर्कशक्ती, आकलन, समस्यांचे निराकरण, स्मरणशक्ती असे वेगवेगळे गिअर्स आहेत.
आणि हे सर्व एकाच यंत्रात एकमेकांमध्ये अडकलेली आहेत. हे गिअर्स प्रत्यक्ष कसे काम करतात? समजा ऑफिसमध्ये एक अचानक अडचण आली. तिथे स्मरणशक्ती नावाचा गिअर मागच्या वेळी अशी अडचण कशी आली होती ते आठवून देतो. हा गिअर फिरला की तो तर्कशक्तीच्या गिअरला फिरवतो, जो विश्लेषण करतो. आणि शेवटी हा तर्काचा गिअर निर्णय क्षमतेच्या गिअरला चालना देतो, ज्यामुळे तुम्ही योग्य ती कृती करता. आता विचार करा, जर यातला स्मरणशक्तीचा गिअर गंजला असेल किंवा तर्काच्या गिअरचा एखादा दात तुटला असेल, तर हे संपूर्ण यंत्र अडकून पडेल की नाही? नक्कीच अडकेल. म्हणजे जर मी रागात असेन आणि माझी तर्कशक्ती काम करत नसेल, तर माझा निर्णय चुकणारच. सगळे गिअर्स वेळेवर आणि योग्य गतीने फिरणे आवश्यक आहे. तंतोतंत. आणि याच मानसिक गिअर्सचा दैनंदिन जीवनातील उपयोग आपण 3 मुख्य स्तंभांमध्ये पाहू शकतो. पहिला म्हणजे शैक्षणिक यश. बरोबर. दुसरा स्तंभ आहे सृजनशीलता आणि नवीन अनुभव. आपण जेव्हा एखादी नवीन भाषा शिकतो किंवा नवीन शहरात राहायला जातो, तेव्हा आपले विचार आणि तर्कशक्ती उच्च पातळीवर काम करत असतात. आणि तिसरा स्तंभ मला वाटतं सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे समाजात समायोजन. कारण आपण यंत्रांसोबत नाही तर माणसांसोबत राहतो. होय, आजूबाजूची परिस्थिती आणि माणसे सतत बदलत असतात. त्यांच्याशी जुळून घेण्यास बुद्धिमत्ता आपल्याला मदत करते. समाजात कसे वागायचे, कोणाशी कसे बोलायचे, ही सुद्धा एक अत्यंत उच्च दर्जाची बुद्धिमत्ताच आहे. म्हणूनच ॲडम्स या विचारवंताने म्हटल्याप्रमाणे बुद्धिमत्ता ही केवळ एक कल्पना नसून ती एक उपयोजित विचार प्रक्रिया आहे. उपयोजित विचार म्हणजे केवळ डोक्यात उत्तम विचार असणे पुरेसे नाही, तर तो विचार प्रत्यक्षात योग्य वेळी वापरता येणे ही खरी बुद्धिमत्ता. अगदी. आणि या चर्चेचा शेवट करताना आपण स्टर्न यांच्या एका व्याख्येचा संदर्भ घेऊया. त्यांनी म्हटलंय, नव्या गरजा भागवण्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता. आजच्या या AI आणि तंत्रज्ञानाच्या युगात ही व्याख्या सर्वात जास्त चपखल बसते. कालचा उपायांनी आजचे प्रश्न सुटणार नाहीत. नक्कीच. या सर्व सखोल विश्लेषणावरून एक गोष्ट लख्खपणे समोर आली आहे की बुद्धिमत्ता हा मानवी विकासाचा केवळ एक भाग नसून तो त्याचा गाभा आहे. संपूर्ण मानवी व्यक्तित्वाला आकार देणारा हा मुख्य आधारस्तंभ आहे. यापेक्षा चांगला निष्कर्ष असूच शकत नाही. बुद्धिमत्ता ही एक सतत प्रवाही आणि प्रगल्भ होणारी प्रक्रिया आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? आपण आज पाहिलं की बुद्धिमत्ता ही साधी हार्ड ड्राईव्ह नसून एक डायनामिक ऑपरेटिंग सिस्टम आहे. हो. 5 वर्षांच्या विकासाच्या मुद्द्यातून एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडासा अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? आपण पाहिलं की आपल्या बुद्धिमत्तेचा 80% पाया हा आपल्या आयुष्याच्या पहिल्या 5 वर्षातच आकार घेतो. पण हा आकार कोण देतं? तर आपले सभोवतालचे वातावरण, आपला समाज, आपले पालक आणि त्यांनी दिलेले संस्कार. जर आपल्या मानसिक क्षमतेची सर्वात मोठी इमारत दुसऱ्यांनीच दिलेल्या विटांवर उभी राहत असेल, तर आपण ज्याला आपले स्वतःचे भन्नाट विचार, स्वतःची स्वतंत्र निर्णय क्षमता मानतो, ते खरोखर आपले स्वतःचे असते का? खूपच खोल विचार आहे हा. की तो फक्त आपल्या लहानपणी आपल्याला न कळत मिळालेल्या सामाजिक वातावरणाचा केवळ एक प्रतिध्वनी असतो? खऱ्या अर्थाने 100% स्वतंत्र बुद्धिमत्ता अस्तित्वात असते का, की आपण फक्त आपल्या भूतकाळातील वातावरणाचे चालते बोलते पडसाद आहोत? यावर नक्कीच एक सखोल विचार व्हायला हवा. हो ना. आजच्या या चर्चेत आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटू अशाच एका नवीन स्रोतांच्या ढिगाऱ्यातून काहीतरी भन्नाट शोधून काढण्यासाठी. तोपर्यंत विचार करत रहा. आतापर्यंत जे स्पष्टीकरण सांगितलेलं आहे ते तुम्हाला 100% लक्षात आलं असेल, तरीसुद्धा आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये जो घटक अभ्यासला त्याचा सारांश पाहूया. आज आपण बुद्धिमत्ता, मानवी मनाचे गुपित आणि विकास या संदर्भातील व्हिडिओ पाहिला आणि अगदी सोप्या उदाहरणासह तो घटक समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ओके. बुद्धिमत्ता म्हणजे केवळ परीक्षेतील गुण किंवा पुस्तकी ज्ञान नसून ती अमूर्त विचार करण्याची आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची एक व्यापक मानसिक प्रक्रिया किंवा मानसिक क्षमता आहे. हा मानवी व्यक्तिमत्वाचा मुख्य आधारस्तंभ असून विकास जन्मजात गुण आणि बाह्य पर्यावरण दोन्हीवर अवलंबून असतो. असं आपण बुद्धिमत्ता म्हणजे काय ते अभ्यासलेलं आहे. बुद्धिमत्तेचे स्वरूप जर पाहिलं तर आपण पाहिलेलं आहे 80% विकास हा पहिल्या 5 वर्षात होत असतो. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे निसर्ग आणि संगोपन यांचा संगम, की बुद्धिमत्ता काही अंशी जन्मजात असते. शिक्षण आणि सामाजिक वातावरणामुळे तिचे संवर्धन होत असते. ओके, बरोबर आहे ना. त्यानंतर आपण पाहिलं मानसशास्त्रीय वास्तव,
त्या अंतर्गत आपण अभ्यासला आहे की बुद्धिमत्ता ही गुंतागुंतीची कल्पना जाणून घेण्याची आणि अनुभवातून शिकण्याची एक मानसिक क्षमता आहे, हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. विचारवंतांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. त्या व्याख्येतील मुख्य संकल्पना आपण समजून घेणार आहोत. स्टर्न यांनी सांगितलेलं आहे की नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती, त्यांनाच आपण IQ असे म्हणतो. इंटेलिजन्स ची ही संकल्पना आहे, बुद्धिमत्तेची ही संकल्पना आहे की IQ जो म्हणतो आपण, तर तो एक बुद्ध्यांक म्हणतो मराठीमध्ये. IQ म्हणजेच बुद्ध्यांक. तो नव्या गरजा भागवण्यासाठी विचार करण्याची शक्ती, असं स्टर्ननी सांगितलेलं आहे. गार्डनर काय म्हणतात बघा. गार्डनरनी व्याख्या करताना म्हणले अनेक क्षमतांचा समूह म्हणजेच बुद्धिमत्ता असं म्हटलं आहे. मग बहुविध बुद्धिमत्ता म्हणजे संगीत, सामाजिक अशा वेगवेगळ्या ज्या क्षमता आहेत त्यांचा समूह म्हणजे बुद्धिमत्ता असं गार्डनर म्हणतात. अल्फ्रेड बिनेट यांनी म्हटलेलं आहे की सुस्पष्ट दिशा देण्याची क्षमता, अडचणीवर विजय मिळवण्याची क्षमता, नवीन उपाय शोधण्याची क्षमता म्हणजेच समस्या सोडवण्याची नवीन उपाय शोधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, असं अल्फ्रेड बिने यांनी व्याख्या केलेली आहे. ओके, हा घटक आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर मानसिक कार्यप्रणाली आपण पाहिलेली आहे, त्याचा उपयोग आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा काय उपयोग होतो, शैक्षणिक यश कसं मिळतं या बुद्धिमत्तेच्या आधारावर, सृजनशीलता, समाजात योग्य प्रकारे जुळवून घेण्यास कशा पद्धतीने बुद्धिमत्तेचे सिद्धांत उपयोगी ठरतात ते आपण पाहिलेले आहे. आणि एकंदरीत आपण असं म्हटलं आहे की बुद्धिमत्ता म्हणजे परिस्थितीशी समायोजन करता येणे, नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, वर्तनाला योग्य दिशा देण्यासाठी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते. असं आपण बुद्धिमत्ता म्हणजे काय ते पाहिलेलं आहे, बुद्धिमत्तेच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. तर बघा, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं होतं TET परीक्षेचा पॅटर्न बदललेला आहे. इथं संकल्पना क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. संकल्पना क्लिअर झाली तरच प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यानंतर या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, चला आता आपण या घटकावर आधारित 10 ते 15 प्रश्नोत्तरांचा सराव करणार आहोत. आणि हे जे काही प्रश्न आहेत ते TET ओरिएंटेड आहेत. TETसाठी महत्त्वपूर्ण असे 13 प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याचं आपण स्पष्टीकरण पाहूयात. या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक पहिला तुमच्यासमोर दिसतोय. बघा, प्रश्न क्रमांक पहिला तुमच्यासमोर या ठिकाणी दिसत आहे. सर्वसामान्य गैरसमजानुसार बुद्धिमत्ता म्हणजे केवळ परीक्षेत जास्त गुण मिळवणे असे मानले जाते, परंतु मानसशास्त्रीय तत्वानुसार बुद्धिमत्तेची सर्वात अचूक व्याख्या खालीलपैकी कोणती? तर बघा, आपण बघूयात. केवळ पाठांतर करून परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणे म्हणजे बुद्धिमत्ता आहे का? तर नाही. आपल्याला मानसशास्त्रीय व्याख्येनुसार बुद्धिमत्तेची व्याख्या बघायची. फक्त पुस्तकी ज्ञान, फक्त केवळ असे शब्द आले की शक्यतो अशी उत्तरं नसतात बघा. फक्त पुस्तकी ज्ञान म्हणजे बुद्धिमत्ता का? नाही. केवळ गणितीय सूत्रे म्हणजे बुद्धिमत्ता का? नाही. केवळ गणित सूत्र सोडवण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B. अमूर्त विचार करण्याची, जटिल कल्पना समजून घेण्याची आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, असं मानसशास्त्रीय व्याख्या करण्यात आलेली आहे. ओके, समजत असेल तर कमेंट द्या. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्यासमोर आहे. ज्ञान व कौशल्य संपादित करताना वापरल्या जाणाऱ्या बुद्धिमत्तेच्या 3 प्रमुख घटकांमध्ये पूर्व अनुभव आणि तर्क व अनुमान यांचा समावेश होतो. यातील तिसरा व अत्यंत महत्त्वाचा घटक कोणता? तर बघा, बुद्धिमत्तेचे 3 प्रमुख घटक सांगितलेले होते बघा. पूर्व अनुभव, तर्क, अनुमान यांचा समावेश होतो. त्यात तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक कोणता? पहिला घटक पूर्व अनुभव, पहिला घटक पूर्व अनुभव आहे, दुसरा घटक तर्क व अनुमान आहे, तर तिसरा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे परिस्थितीशी समायोजन करता येणे.
हा बुद्धिमत्तेच्या 3 घटकामधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तिसरा, परिस्थितीशी समायोजन करता येणे. बघा, असं सांगितले की एखाद्या व्यक्तीला गणितातील खूप तर्कशुद्ध उत्तर सोडवता येतात, त्याला सगळे गणिती क्रिया जमतात, तो स्वलेखनसुद्धा खूप सुंदर करतो. परंतु एखाद्या परगावी जात असताना आणि त्याची गाडी बंद पडली, पंक्चर झाली आणि मोबाईलची रेंज गेली, तर त्याला काय करावं हे समजत नाही, त्या परिस्थितीला कसं जुळवून घ्यावं हे कळत नाही. मग खरं त्याच्यात बुद्धिमत्ता आहे का असं आपण म्हणू शकतो का? तर नाही. तर त्यासाठी त्या परिस्थितीला समायोजन त्याला साधता आलं पाहिजे, समस्या सोडवता आली पाहिजे. तीच खरं बुद्धिमत्तेची खरे कौशल्य आहे, खरं घटक आहे. ओके, चला पुढील प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक 3 देण्यात आलेला आहे. बघा, खालील 2 विचारवंतांच्या व्याख्याचे निरीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. हे सर्व प्रश्न TETसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, म्हणून लक्षपूर्वक अभ्यासा. बघा, 2 विचारवंताच्या व्याख्या बघा. सुस्पष्ट दिशा देण्याची क्षमता आणि अडचणीवर विजय मिळवण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, असं एक विधान आहे. दुसरं विधान आहे सार्वत्रिक अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. असे 2 विधान या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, विचारवंतांच्या व्याख्याचं निरीक्षण करून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचं आहे. ही व्याख्या कुणाची आहे आणि दुसरी व्याख्या कुणाची आहे ते बघायचं आहे. तर बघा, आपल्याला ह्या होका यंत्राद्वारे आणि या चित्राद्वारे आपल्याला लक्षात येईल. आणि दुसरी गोष्ट, सुस्पष्ट दिशा देण्याची क्षमता म्हटलं की ही व्याख्या आहे बिनेट यांची. आता पहिलं बिनेट इथं आलं आहे बघा, पर्याय क्रमांक B मध्ये पहिलं विधान बिनेट यांचं आहे. दुसरं बघा, अमूर्त गोष्टीबद्दल विचार म्हटलं की ती आहे टर्मनची व्याख्या. कुणाची आहे? टर्मनची व्याख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक B हे बरोबर उत्तर आहे. नीट लक्ष द्या. बिनेटची व्याख्या आहे सुस्पष्ट दिशा देण्याची क्षमता, टर्मनची व्याख्या आहे अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता. ओके, चला प्रश्न क्रमांक 4 आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 काय दिलेला आहे बघा. एका विद्यार्थ्याला गणितातील नवीन समस्या सोडविताना त्याच्या पूर्वीच्या अनुभवांचा फायदा होतो. तो जीवनातील अडचणींवर यशस्वीपणे मात करतो. कोणत्या विचारवंताच्या मते बुद्धीच्या उंची, रुंदी व वेग असतो हे या विद्यार्थ्याच्या कृतीतून दिसते. तर बघा, आपल्याला जेव्हा एखाद्या बुद्धिमत्तेला उंची असते, बुद्धिमत्तेची रुंदी असते, वेग असतो, असं कोणाच्या व्याख्येत म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C, थॉर्नडाईक. थॉर्नडाईक यांच्या व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे की बुद्धिमत्तेला उंची असते, रुंदी असते आणि वेग असतो. उंची म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल किती उच्चस्तरीय आपण विचार करतो त्याला उंची म्हटलं जातं. वेग म्हणजे एखादी समस्या किती लवकर सोडविला जातो त्या लवकर सोडवण्याच्या क्षमतेला बुद्धिमत्तेचा वेग असं म्हटला जातो. त्याच पद्धतीने एखाद्या गोष्टीबद्दल किती विस्तृत माहिती आपण सांगू शकतो, किती विस्तृत कल्पना मांडू शकतो त्याला आपण रुंदी असं म्हणतो. ओके, ही जी व्याख्या आहे ती थॉर्नडाईक यांची आहे. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5 तुमच्यासमोर या ठिकाणी दिसत आहे. वाचूया आपण प्रश्न. परिस्थितीनुसार योग्य व संतुलित प्रकारे वर्तन करण्याची अनुकूलन क्षमता ही पियाजे यांची व्याख्या आहे. बरोबर आहे. तर डेव्हिड वेशलर यांच्या व्याख्येतील सर्वंकष क्षमतेचा मुख्य गाभा काय आहे? वेशलर यांच्या व्याख्येतील गाभा आपल्याला बघायचा आहे. तर तुम्हाला माहीत आहे की पियाजे यांच्या व्याख्येमध्ये परिस्थितीनुसार योग्य व संतुलित वर्तन करण्याची अनुकूलन क्षमता असं म्हटलेलं आहे. तर डेव्हिड वेशलर हे काय म्हणतात, तर ते म्हणतात की सहेतुक कृती करणे, तर्कशुद्ध विचार करणे आणि पर्यावरणाशी जुळवून घेणे ही व्याख्या डेव्हिड वेशलर यांची आहे. आता बघा, इतर पर्यायाकडे लक्ष द्या. केवळ अमूर्त विचार,
तर मी काय म्हटलं, केवळ, फक्त असे शब्द आले की हे परिपूर्ण उत्तरं नसतात, म्हणून ही चुकीची असतात. 99% बरं का. केवळ नव्या परिस्थितीमध्ये यश, चूक. केवळ पूर्वानुभवाचा आधार, चूक. तर डेव्हिड वेशलर यांच्या मते सर्वंकष क्षमता म्हणजे सहेतुक कृती करणे, तर्कशुद्ध विचार करणे आणि पर्यावरणाशी जुळवून घेणे या 3ही घटकांचा समावेश होतो. ओके. चला, प्रश्न क्रमांक 6 तुमच्यासमोर आहे. प्रश्न क्रमांक 6, स्पियरमन यांच्या द्विखंड सिद्धांतानुसार बुद्धिमत्ता ही कोणत्या 2 घटकांचा एकत्रित परिणाम आहे? स्पियरमन यांच्या द्विखंड सिद्धांतानुसार बुद्धिमत्ता कोणत्या 2 घटकाचा एकत्रित परिणाम आहे? तर बघा, स्पियरमन यांच्या सिद्धांतामध्ये जी फॅक्टर म्हणजे जनरल इंटेलिजन्स, त्याला सामान्य बुद्धिमत्ता म्हणतात. एस फॅक्टर म्हणजे स्पेशल इंटेलिजन्स म्हणजे विशिष्ट बुद्धिमत्ता, या दोन्ही घटकांचा समावेश होतो, म्हणून पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे. ओके. चला, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7, बहुघटक सिद्धांत मांडणाऱ्या गिलफर्ड यांच्या मते विचार प्रक्रियेत किती विविध घटकांचा समावेश होतो? तर बघा, बहुघटक सिद्धांत जर असं म्हणतो तेव्हा तिही सिद्धांत गिलफर्ड यांचा आहे आणि या सिद्धांतामध्ये 150हून अधिक घटकांचा समावेश आहे. किती घटक? 150हून अधिक घटक, म्हणून याला बहुघटक सिद्धांत, गिलफर्ड यांचा बहुघटक सिद्धांत असं म्हटलं जातं. तर बघा, स्पियरमन असो, थॉर्नडाईक असो, गिलफर्ड असो, थर्स्टन असो, या सर्वांचे सिद्धांत आपण डिटेल अभ्यासणार आहोत. त्या प्रत्येक सिद्धांतावर TET ओरिएंटेड 15-15 प्रश्नांचा सरावसुद्धा आपण करणार आहोत, म्हणून लक्षपूर्वक प्रत्येक घटक अभ्यासा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 8, वर्गातील एक विद्यार्थी उत्तम संगीतकार आहे आणि तो इतरांशी अतिशय चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो. ते आपण सामाजिक कौशल्य म्हणतो, संवाद साधणे सर्वांशी. बुद्धिमत्ता ही फक्त भाषिक गणितीय नसून ती अनेक क्षमतांचा समूह आहे. हा दृष्टिकोन बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात मांडला आहे. कोणत्या बहुविध सिद्धांतात मांडलेला आहे? तर बहुविध सिद्धांत जो आहे तो गार्डनर यांचा आहे. तर बघा, इथं पुन्हा जंबल होईल. गिलफोर्ड यांचा बहुघटक सिद्धांत आहे, घटक 150 घटक असतात, आणि गार्डनर यांचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत आहे. इथं विविधता असते, भाषिक, गणितीय अनेक क्षमता असतात. या सर्व क्षमतांचा संबंध बहुविधमध्ये आलेला असतो, तो आहे गार्डनर यांचा. ओके. चला, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9, खालील विचारवंत आणि त्यांच्या बुद्धिमत्तेच्या व्याख्येतील महत्त्वाचे सूत्र यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर बघा, इथं आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 9, त्या विचारवंत आणि त्यांची व्याख्या आपल्याला बघायची. स्टर्न काय म्हणतात बघा, स्टर्ननी बुद्ध्यांकाची संकल्पना मांडलेली आहे, म्हणजेच IQची संकल्पना मांडलेली आहे. हे सुद्धा आपण डिटेल पुढे अभ्यासणार आहोत. स्टर्नचे IQ कोणकोणते आहेत, कोणते टप्पे आहेत, बुद्ध्यांक त्यांनी कसं ठरवलेलं आहे ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर एबिंग हॉसनी काय केलेलं आहे की त्यांनी संयोजन तुटक भागांना एकत्र केलेलं आहे, एबिंग हॉस यांनी. आणि मॅकडुगल म्हणजे नैसर्गिक कल सुधारणे. मॅकडुगल, मन कसं डुगडुगतं तसा मनाचा नैसर्गिक कल मॅकडुगलनी सांगितलेला आहे. मग हे पर्याय कोणत्या पर्यायामध्ये आहेत? 1चं उत्तर बी, 2चं सी, 3चं ई, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 10. बघा, बालविकासाच्या अभ्यासानुसार मानवी बुद्धीचा विकास अत्यंत वेगाने होतो. एकूण मानसिक विकासापैकी सुमारे 80% विकास व्यक्तीच्या कोणत्या वयापर्यंत होतो? तर बघा, 80% विकास जो असतो व्यक्तीच्या पहिल्या 5 वर्षापर्यंत असतो. म्हणजे विचार करा, वयाची पहिली 5 वर्ष किती महत्त्वाची असतात.
पहिल्या 5 वर्षात 80% विकास होत असतो. त्यामुळे बालकांचा बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी बालकांना वयाच्या 5 वर्षापर्यंत आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करणे, सुलभ वातावरण निर्माण करून देणं गरजेचं असतं. चला प्रश्न क्रमांक 11 बघा. मानसशास्त्राचे संपूर्ण घटक PYQs प्रश्नोत्तरांचा सराव सर्व काही या चॅनलवर उपलब्ध आहे. जर व्यवस्थित तुम्ही प्रत्येक घटक अभ्यासलात तर TETचा जो पॅटर्न बदललेला आहे त्या पॅटर्नला तुम्ही योग्य पद्धतीने हाताळू शकता, समस्या सोडवू शकता. म्हणून या चॅनलवरचे सर्व स्पष्टीकरणाचे व्हिडिओ ऐका, मग प्रश्नोत्तरे सोडवा, म्हणजे तुमचा सराव चांगला होईल. ओके. बुद्धिमत्तेच्या उगमाबाबत विचार करताना मूळ म्हणजेच रूट्स आणि संवर्धन यांचे योगदान असते. खालीलपैकी कोणता घटक बाह्य घटक म्हणून ओळखला जातो? तर बघा, बुद्धिमत्तेचे मूळ आणि संवर्धन, त्याला ब्रांचेस म्हणतो, यांचे योगदानमध्ये बाह्य घटकामध्ये म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टरमध्ये कोणत्या घटकांचा समावेश झालेला आहे? एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरण. मग आनुवंशिकता एन्व्हायरमेंटमध्ये येईल का? नाही. जन्मजात प्रवृत्ती येईल का? नाही. जनुकीय रचना नाही. काय येईल मग आपल्या आजूबाजूच्या वातावरणात? शिक्षण येईल, आपले अनुभव येतील, सामाजिक वातावरण, हे सर्व बाह्य घटकामध्ये अंतर्भूत होतील. ओके. चला प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. बुद्धिमत्ता ही अनेक मानसिक क्षमतांची विचार, तर्कशक्ती, स्मरणशक्ती, गुंतागुंतीची प्रणाली आहे. या क्षमतेचा दैनंदिन जीवनातील सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता? तर बघा, बुद्धिमत्ता अनेक मानसिक क्षमताचे, मग दैनंदिन उपयोग काय आहे बघा. केवळ शैक्षणिक यश मिळवणे, फक्त नवीन अनुभव आत्मसात करणे, समाजात समायोजन, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे, विशिष्ट उद्दिष्टाकडे जाणे. तर इथं एखाद दुसरं वरील सर्वच बरोबर आहेत. शैक्षणिक यश मिळवता येते, नवीन अनुभव आत्मसात करता येतात, परिस्थितीशी जुळवता येतं, उद्दिष्टपूर्तीसुद्धा करता येतं, म्हणजे बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ द अबाव. ओके. चला पुढील प्रश्न 13वा आणि शेवटचा या व्हिडिओमधील शेवटचा आणि 13वा प्रश्न आपण पाहूया. खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. PYQ पॅटर्न आहेत. बुद्धिमत्ता ही मानवी व्यक्तिमत्वाचा मूलभूत पाया मानली जाते. बुद्धिमत्ता ही व्यक्तिमत्वाचा मूलभूत पाया मानली जाते. दुसरं विधान, हा एक मध्यवर्ती घटक आहे जो केवळ मेंदूचे कार्य नसून संपूर्ण मानवी वर्तनाला दिशा देतो व व्यक्तिमत्वाला आकार देतो. विधानं तर दोन्ही सत्य आहेत. दोन्ही विधान सत्य असलेली तर 2 पर्याय A आणि B. पुढं बघा, आर हे याचे योग्य स्पष्टीकरण नाही म्हटलं आहे. इथं आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे, हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे पर्याय A बरोबर उत्तर आहे. तर बघा, आत्ता ही जी 13 प्रश्न आहेत ते PYQ, आता TETचं जे नवीन पॅटर्न बदललं आहे बघा, म्हणजे संकल्पना स्पष्टीकरण, संकल्पना क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यावर आधारित हे प्रश्नोत्तर 13 काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजपासूनचे जे व्हिडिओ येणार आहेत ते TETच्या बदलत्या पॅटर्ननुसार आलेले आहेत. तर तुम्ही स्वतः व्हिडिओ ऐकायचा आहे, एकदा ऐका, दोनदा ऐका, संकल्पना क्लिअर करून घ्या, मग प्रश्नोत्तरांचं स्पष्टीकरण ऐका. 100% तुम्हाला हा घटक डोक्यात फिट बसणार, याची गॅरंटी माझी. ओके. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्या जे जवळचे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना शेअर करा. थँक्यू.